आपण इथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन, त्याचप्रमाणे इंडियन फायर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडिया ही एक संस्था आणि भिवंडी रूरलचा जो रोटरी क्लब आहे, या तिघांनी मिळून पुढाकार घेऊन भिवंडी महापालिकेच्या अखत्यारीतील आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे की कुठल्याही प्रकारची आपत्ती आली असता त्याला कसं तोंड द्यायचं. मग ती आपत्ती आपल्या आगीची असो, अन्यथा पावसाच्या संदर्भात असो किंवा एखादं एपिडेमिक असो, अशा प्रकारच्या आपत्त्या आपल्याला न सांगता येतात. अशावेळी प्रसंगावधान राखून आपण स्वतःचा बचाव कसा करावा, त्याचप्रमाणे आपल्याबरोबर जे सहकारी आहेत किंवा आपले मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा कुटुंब आहेत त्यांचा बचाव कसा करावा हे शिकवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. महापालिकेतर्फे त्यांना आम्ही सर्व प्रकारचं सहाय्य करू आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात आम्ही पुढे नक्कीच करूया. आपली जी आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे महापालिकेचा तो 24 तास कार्यरत असतो. त्याचप्रमाणे आपलं फायर डिपार्टमेंट आहे ते आपण अत्याधुनिक केलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यापुढे मला ती काळजी नाही. परंतु माझी अशी इच्छा आहे की अशा प्रकारचे संकट आपल्याला येऊ नये आणि जर कदाचित असं संकट आलं तर ते संकटावर मात करण्यासाठी आपण संपूर्ण लोक सक्षम असो किंवा केवळ प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये पूर्ण करते असं होत नाही. पण नागरिकांना जर ह्याची जाणीव झाली किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना जर जाणीव झाली तर सगळ्यांची मिळून एक मदत तयार होते आणि एक मास स्केलवर आपण आपत्तीचा पूर्णपणे यशस्वीपणे सामना करू शकतो. त्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित झालेली आहे. त्याबद्दल या सर्व कार्यशाळा आयोजित करणाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की ह्याच्यापुढे देखील आपण अशा प्रकारचं प्रबोधन करावं. यासाठी महापालिका सदैव आपल्या सहाय्यासाठी तत्पर आहे. धन्यवाद. यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि या कार्यक्रमास आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की सकाळची वेळ असता आणि कामाचा एवढा व्याप असताना देखील आपल्या भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब हे उपस्थित आहेत. मला खूप आनंद वाटला की अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये देखील आमच्यासारख्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी किंबहुना शाळांमध्ये ज्या काही आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी सातत्याने महापालिकेने प्रयत्न केला. आम्ही त्याला जोड दिली आणि आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. मी प्रथमतः सगळ्यांचं, विशेषतः आयुक्त साहेब, त्याचबरोबर नितीन पाटील साहेब, राजेशजी पुणे, चंदा मॅडम आणि त्याबरोबर ज्यांच्यामुळे आम्हाला जे आर्थिक बळ मिळालं ते रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल यांच्यामुळे. यांनी आम्हाला खूप मदत केली. अशीच ते मदत करतील आणि आपण असेच प्रशिक्षण घेत राहू. मी जास्त काही बोलणार नाही. इंडियन वुमेन चिल्ड्रन फाउंडेशन ही संस्था सातत्याने गेली 20 वर्ष ग्रामीण आणि शहरी भागामध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण याच्यावर काम करते आणि यापुढे देखील करत राहील. मी महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी तसेच आयुक्त साहेब यांना विनंती करेन की आपल्याला पुढे जाऊन सातत्याने भिवंडीचे सगळे कर्मचारी जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला आमच्या पाठीशी उभेला परमिशनच्या फक्त त्या मागणी आहेत त्या लवकरात लवकर आपण मिळून सातत्याने काम करत राहू आणि हे जे काही प्रश्न आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे की आज प्रत्येक शाळेमध्ये त्याची खूप गरज आहे. किंबहुना प्रत्येक आस्थापनेमध्येच नाही तर आपल्या घरामध्ये देखील प्रथम उपचार कसे करावेत किंवा आपत्ती अचानकपणे आली तर काय करावं याचं ज्ञान जरी आपण शिक्षण घेतलेलं असलो किंवा ग्रॅज्युएट झालेलं असतो, परंतु बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नाही, आपण गडबडून जातो. अशा वेळेला केवळ गडबडून जाऊ नये आणि म्हणून आपण काय नेमकं केलं पाहिजे. आपल्या भिवंडी महापालिकेच्या सगळ्या आस्थापना असतील किंवा शाळा असतील, इथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रश्न पुढील 3 महिन्यामध्ये कसे सुटतील आणि जरी समस्या तात्काळ निर्माण झाली तरी गडबड होता कामा नये किंवा ह्याचे पत्रकार मंडळी जी आहे ज्यांचं स्वागत करायचं माझं राहिलं त्यांना देखील संधी द्यायची नाही. आपण अशा प्रकारचं आपण इथे आज ठरवूया आणि थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्वागत आहे। नितीन पाटील सर, प्रशासकीय अधिकारी व सहाय्यक आयुक्त आरोग्य डिपार्टमेंट मनपा यांचं स्वागत देखील जोरदार टाळ्यांनी करूया। विनंती करतो की त्यांनी ट्रेनवरती अजय वैद्यनाथांचं स्वागत करायचं, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। या तिघाही संस्थांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेऊन एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपल्या भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व लोकांना अवेअर करण्यासाठी हा केलेला आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणून आज आपण प्राथमिक शाळेतल्या सर्व शिक्षकांना इथे बोलवलेलं आहे। 94 शिक्षक आहेत, त्यातले 60 आले तसं मला कळालेलं आहे। उरलेले शिक्षक का नाही आले याचा मी आढावा वैयक्तिकरित्या घेणार आहे, कारण आपत्ती व्यवस्थापन ही अतिशय काळाची गरज आहे आणि तुमच्या हातात सर्व लहान मुलांचा जीव असतो। त्यामुळे आपत्ती कुठल्याही प्रकारची आली असता प्रसंगावधान राखून काय करावं जेणेकरून त्या आपत्तीमुळे होणारी पुढची दुर्घटना टळता येईल किंवा टाळता येईल या पद्धतीने हे ट्रेनिंग आपल्याला इथे मिळणार आहे। तर हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आत्ताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की महापालिका आमच्या पाठीशी उभी राहू दे, 100% आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात, तर त्याच्यावर आमच्या फायर डिपार्टमेंटला वेल इक्विप करण्यासाठी मी जवळपास 50 कोटी रुपये यावर्षी खर्च करून अत्याधुनिक अशी इक्विपमेंट आणलेली आहे जी मुंबई महापालिकेकडे केवळ आहे, दुसऱ्या कुठल्याही महापालिकेकडे नाही। अशी इक्विपमेंट भिवंडीमध्ये आलेली आहे। त्याच्यामध्ये 3 छोट्या गाड्या, 2 मोठ्या गाड्या, 3 बुलेट्स ज्या अतिशय अरुंद गल्लीत जाऊन अर्धा तास आगीवर कंट्रोल करू शकतात अशा प्रकारच्या बुलेट्स, अत्यावश्यक बोटी, त्याचप्रमाणे प्राणरक्षक साधनं आणि ह्याच्या पुढे जाऊन आता आपण एक अशी व्हेकल मागवलेली आहे जी व्हेकल कमीत कमी 25 मजली किंवा त्याच्यापेक्षा जास्त इमारतीची आग सुद्धा विझवायला सक्षम आहे। तो झाला फायर अँड सेफ्टीचा भाग। दुसरा भाग जो आहे आपलं आपत्ती व्यवस्थापन केंद्र जे आहे ते 24 तास कार्यरत असतं। आता या पावसाळ्यामध्ये किंवा मागच्या वर्षी बिल्डिंग कोसळली होती त्यावेळी सर्वात पहिले आमचे कर्मचारी पोहोचले होते आणि त्यांनी जीवाची बाजी लावून आणि प्राणाची स्वतःची काळजी न करता जे काही कार्य करायचं ते केलं, उल्लेखनीय कार्य केलं। त्याच्यामुळे भिवंडी शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी साठलं असताना सुद्धा आपल्या नागरिकांना आपण सुरक्षित बाहेर काढू शकलो। एवढंच नव्हे तर 2 रात्र पूर्ण आपण त्यांना पूर्णपणे जेवणाची व्यवस्था केली होती। इतकं सगळं चांगलं काम आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी करत आहेत। तथापि अगदी जो पहिला माणूस असतो तो त्या आपत्तीच्या आसपास असतो, त्याला सगळ्यात काळजी असते किंवा त्याला हे ज्ञान मिळणं आवश्यक आहे। त्यामुळे मी या संस्थांचे आभार मानतो की सगळ्यात पहिला जो व्हिक्टीम आहे किंवा सगळ्यात पहिला जो तिथं उपस्थित असलेला व्यक्ती आहे त्याला जर हे ज्ञान मिळालं तर तो बऱ्यापैकी प्रशासनाचं सहाय्य करू शकतो आणि त्याच्या छोट्यासा खालीचा वाटा का होईना तो उचलून तो त्या लोकांना सुरक्षित बाहेर नेऊ शकतो। आता माझी पुढची विनंती सर्व शिक्षकांना राहील की ज्या ज्या शाळेत ते शिक्षक आलेले आहेत त्यांनी 2-2 शिक्षकांचा गट करायचा। आज जे आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे हे ट्रेनिंग आपण आपल्या मुलांना द्यायचे, आपल्या लहान मुलांना समजायला पाहिजे आपत्ती आली असता आपण काय करावं, घाबरून न जाता शिस्तीत बाहेर पडणे, गोंधळ न करणे। आता परवा तुम्ही कुंभमेळ्याची बातमी वाचली असेल की जराशी भागदौड झाली की लोक दंगा करतात, आरडाओरडा करायला सुरू करतात। हे जर शिस्तीत झालं असतं तर हे मृत्यू पडण्याची संख्या जी असती ती अगदीच नेग्लिजिबल झाली असती, बरोबर। अशा अनेक ठिकाणी आपण बघतो की एखाद्या इमारतीला आग लागलेली आहे तर त्या मजल्यावरचे लोक खिडकीत उडी मारायचा प्रयत्न करतात जीव जाईल, खिडकीत उडी मारल्यानंतर तुमचा जीव जाणार आहे। त्याच्याऐवजी तुम्ही शांत राहिला, रेफ्युज फ्लॅटला गेला किंवा तुम्ही त्या स्टेअर केसचा वापर करून, लिफ्टचा वापर अशा वेळी करायचा नसतो, स्टेअर केसचा वापर करून तुम्ही शिस्तीमध्ये उतरला तर अक्षरशः 10 मिनिटात बिल्डिंग मोकळी होऊ शकते। अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खास करून जिथे आपल्या शहरामध्ये जिथे भंगाराची गोडाऊन्स खूप मोठ्या प्रमाणात भिवंडीमध्ये, त्यामुळे आपण रुरल एरियात बघितलं असेल की अनेक वेळा आगीच्या घटना ज्या होतात त्या शहरामध्ये न होता भंगाराच्या दुकानात होतात। अर्थात तिथे मनुष्याने होत नाही कारण माणसं अतिशय कमी असतात, परंतु भंगाराचं गोडाऊन एवढं मोठं असतं आणि ते सगळे ज्वलनशील पदार्थ असतात। याच्याचबरोबर आता आपण जी मोहीम घेतलेली आहे ती पर्यावरणाच्या अनुकूल घेतलेली आहे, त्याचा हा एक भाग आहे, लक्षात ठेवा। कारण बऱ्याच वेळा काय होतं की पाणी का साठतं किंवा सखल भागात पाणी जे निचरा होत नाही त्याचं कारण प्लास्टिक अडकलेलं असतं नाल्यामध्ये,
मग ते प्लास्टिक वापरू नये म्हणून आता आपण रेड सुरू केलेले आहेत संपूर्ण मार्केटमध्ये. आणि प्लास्टिकचे कपसुद्धा आपण वापरायचे नाहीत असं शासनाचं बंधन आहे. त्यामुळे आपण स्वतःसुद्धा एक वैयक्तिक नागरिक म्हणून जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर शक्यतो टाळणे किंवा जर वापर केला तर ते योग्य ठिकाणी कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकणे. त्याच्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर 100% टाळणे. आपण सर्वांनी एक मोहीम हाती घेऊया की आपल्याला कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे, प्लास्टिक पिशवीचा ह्याच्यापुढे वापर करायचा नाही. कुठलंही पॅकिंग प्लास्टिकमध्ये आलं असता आपण त्याला नकार देऊया. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपत्ती म्हणजे केवळ आग नव्हे, आपत्ती म्हणजे पाणीसुद्धा आहे. आपत्ती म्हणजे एखादी एपिडेमिक म्हणजे ज्याला म्हणतात ना, एखादी कोरोनासारखी एखादी जर साथ सुरू झाली तर ती सुद्धा आपत्ती आहे. त्याचंही व्यवस्थापन तुम्हाला समजायला पाहिजे. अशा बारीक सारीक गोष्टी सगळ्या मला खात्री आहे या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळेल. दुर्दैवाने माझं संपूर्ण दिवसभराचं प्लॅनिंग सेट झाल्यामुळे मला जास्त वेळ देता येत नाही, नाहीतर मी स्वतःसुद्धा तुमच्याकडून काही टिप्स घेतले असं शिकलो असतो. परंतु आमची टीम सक्षम आहे. तथापि आपण महापालिकेच्या कार्यालयामध्ये सुद्धा महासभेमध्ये आपण एक तुमची व्यवस्थापन कार्यशाळा नक्की लावूया. आणि आता ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या शिक्षकांना आपण शिकवतोय, परंतु 1-1.5 महिन्यामध्ये तुमची वेकेशन सुरू होईल. वेकेशन सुरू झाल्यानंतर जेव्हा परत तुमचं नवीन सेशन सुरू होईल त्यावेळी मात्र माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती असेल, नवे आदेश आहे माझा की आपण त्यावेळी मात्र सर्व मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण देणं गरजेचं आहे. तर या संस्थेनं जे काही कार्य केलं त्याच्याबद्दल परत एकदा मी आभार मानतो आणि आपल्याला 100% ग्वाही देतो. महापालिकेकडून आपल्याला नक्कीच सगळ्या प्रकारची मदत उपलब्ध केली जाईल. मी नितीन पाटलांशी आता बोलत होतो की आपल्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये जर निधी शिल्लक असेल आणि आता नसेल शिल्लक समजा तर पुढच्या वर्षात आपण प्रोव्हिजन करूया. आणि अशा संस्था ज्या अशा प्रकारचं प्रशिक्षण देतात त्यांना जो लागणारा प्रशिक्षकांचा खर्च, येण्या जाणारा खर्च आज त्या रोटरी क्लबनं उचललेला आहे. प्रत्येक वेळी ते उचलू शकतील असं नाही. ज्यावेळी ते कमी पडतील त्यावेळी आम्ही तिथे उभे राहू ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे अतिशय महत्त्वाचं प्रशिक्षण आहे. हे दुसऱ्या कोणासाठी नसून आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या शहरासाठी, आपण जिथे काम करतो त्याच्यासाठी आणि आपल्या घरासाठी आहे. त्याच्यामुळे सिन्सिअरली ऐका आणि आपण जेव्हा शाळेमध्ये परत जाल तेव्हा 2-2चे गट करून आपल्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करा. हवं तर या संस्थेची मदत घ्या. एखादा तुमचा कार्यकर्ता जर तिकडे आला तर त्या मुलांना आपल्याला प्रशिक्षण देता येईल. अशा प्रकारे आपण नियोजन करूया. इथे मला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वारंवार घेत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहर महानगरपालिका, मला सांगा तुमच्या घरामध्ये एखादी आग लागली, काय लागली, तो कोण येणार आहे तुमच्याकडे विझवायला? कोण येणार आहे तुमच्याकडे विझवायला? ठीक आहे, फायर ब्रिगेड येणार कशी काय? ठीक आहे, कॉल करणार. नंबर कोणाकडे आहे ते नंबर? बघा एवढे सिटीजन आहेत पण एकाकडे पण फायर ब्रिगेडचा नंबर नाहीये. कसं बोलवणार तुम्ही फायर ब्रिगेडला? हा, एवढे लोक आज 100 लोक आहेत तर 100 मधलं एकाही सिटीजनकडे आमच्या फायर ब्रिगेडचा नंबर नाहीये. 250-101 नंतर 2 नंबरचा आहे 25-45-93. 25-45-93 हे 2 नंबर फायर स्टेशन आहे. 2 नंबर IGM हॉस्पिटल समोर. त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे 262-101. हे अंजूर फाट्याला आहे. आपल्या घरामध्ये जे आगी लागतात ना 3 गोष्टीमुळे लागतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये पागल आहे, पागल. हा, त्या पागलमुळे त्या गोष्टी लागत असतात आपल्याकडे. पा म्हणजे काय? पाणी. ग म्हणजे काय? तुमच्याकडे गॅस. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी.
या तिन्ही गोष्टी तुम्ही लिहून ठेवा की आपण घराच्या बाहेर पडताना पागलबंद आहे का. कारण 80% जे तुमच्या फायर होतात ना, इन्सिडेंट घरात होतात ना, या पागलमुळे होतात. पाणी वाहून चाललंय म्हणजे कुठेतरी खालचं तुमचं सॉकेट असं त्याला लागतं. गॅस तुम्ही चालू ठेवून देतात, रात्रभर बंद नाही करत, त्याची ट्यूब्स आहे तुम्ही बघत नाही. बघतात का चाललंय त्याच्या आपल्या घरातलं काय खडखड वगैरे पडतं, मग ते उंदीर घेऊन खातात, हे करतात, झुरळ करतात, ती कुरतडतात. घरामध्ये कधी टॉयलेटमध्ये एक अर्धी बालदी तरी पाणी भरून ठेवायचं. पूर्ण काय नाही भरायचं. तुम्ही हालचाल करायला जा, पाणी खाली पडेल, पाय घसरून तुम्ही. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आज सुरक्षितता आणि आपत्कालीन सुरक्षा. हा व्हिडिओ तो कोणी पाहिलात का? पुण्यामधील हडपसर येथील आहे. एका 3 मजली इमारतीला आग लागली आहे. आग दुसऱ्या मजल्यावर आहे आणि त्या मजल्यावर फक्त 2 लहान मुलं आहेत. बाकी कोणी नाही. भिवंडी मध्ये आपले 4 फायर स्टेशन आहे. 4 फायर स्टेशन मध्ये एकही फायर स्टेशनचा नंबर तुमच्याकडे नाहीये. आहे का? असं नाही. नाही, आमची ड्युटी आहे. आमच्या प्रत्येक गाडीवर आमची फायर इंजिन जाते ना, आमच्या फायर इंजिनवर नंबर लिहिलेले आहेत. आज भिवंडीत कमीत कमी वर्षाला 1000 कॉल आहेत. म्हणजे गावामध्ये किती वेळा फिरत असेल. आणि हे नंबर 30-40 वर्षापासूनचे आजचे नाही आहेत. माझी ते 91ची सर्व्हिस आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की भिवंडी फायर ब्रिगेड अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात सिनियर आहे. आपल्यानंतर कल्याणला ठाण्याला फायर ब्रिगेड तयार झालेलं आहे. आणि तेव्हापासूनचे नंबर आहेत, 1962 पासूनचे, आताचे नाही आहेत. तर सर्वात प्रथम तुम्ही नंबर लिहून घ्या. एसटीडी कोड काय? हा बरोबर आहे, एसटीडी बरोबर आहे. आमचा कंट्रोलचा आहे 120, 220, 500. कंट्रोलचा रूम आहे, फोन नंबर आहे. की आपल्या मिस्टर आपल्याला भले 3-4 लाखाचं किचन बनवून देतात, पण ते तुम्हाला हे नाही सांगत की आग लागली की कशी विझवायची किंवा तिथून कसं सुधारायची काय करायची. आणि आजकाल किचनची जागा असते की किचन छोटी होत, त्यामुळे पडायला जागा नसते, आहे की नाही. आता मी जे तुम्हाला आता भेटा सांगितला यामध्ये आपला गव्हर्नमेंटची जवळजवळ 1 लाख करोड रुपयाचं नुकसान होतं फक्त आगीमुळे. आणि आगी कशा लागतात तर फक्त फालतू कारणामुळे, निष्काळजीपणा. ठीक आहे. मी एकदा असाच एका प्रायव्हेट सेक्टर गार्डला ट्रेनिंग देण्यासाठी एका कंपनीमध्ये गेलो. आग लावली एके ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर ठेवले आणि एका गाडीला सांगितलं ते फायर एक्सटिंग्विशर घे आणि मला आग विझवून दाखव. त्यांचा तो आरडाओरडा खूप असतो. तो गाड आग करत ओरडत गेला, फायर एक्सटिंग्विशर घेतलं, परत आग करत ओरडत आगीजवळ आला आणि ते अख्खं फायर एक्सटिंग्विशर त्याने आगीमध्ये टाकलं. तेव्हा मी त्याला विचारलं, बाबा तू काय केलं?